नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, काही दिवसापूर्वी डीजीटीने एक नोटिफिकेशन काढून त्यांच्या सीबीटी आणि प्रॅक्टिकल एक्झामचे डेट डिक्लेअर केल्या होत्या. पण काल म्हणजेच 15 तारखेला त्यांनी काय केलेलं आहे, काही चेंजेस त्याच्यामध्ये केलेले आहेत. त्यांनी प्रॅक्टिकलच्या डेट समोर नेल्या. मग का बरं नेल्या आणि नेमक्या नवीन डेट्स काय काय आहेत याच बाबत आपण याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया. बघा, काही दिवसापूर्वी ऑफिशियल परिपत्रक आलं होतं डीजीटीचं. त्यामध्ये त्यांनी नाही का प्रॅक्टिकलची डेट्स जी आहे ना ती बघा प्रॅक्टिकल एक्सटर्नल प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मार्क्स, बघा प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मार्क्स एंट्री आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशन म्हणजे 29 जून पासून तर 5 जुलै पर्यंत दिलं होतं. बरोबर, म्हणजे आपली जी पहिले प्रॅक्टिकल एक्झाम होती ही 29 जून पासून 5 जुलै पर्यंत होती आणि सीबीटी एक्झाम 9 जुलैला होती. तर काल त्यांनी एक नवीन परिपत्रक काढलं. त्या परिपत्रकामध्ये काय सांगितलं बघा, ज्या प्रॅक्टिकलची जी एक्झाम डेट आहे ना, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ती बदलून आता 6 जुलै ते 10 जुलै पर्यंत नेलेली आहे. म्हणजे आता तुमची प्रॅक्टिकल डेट फक्त काय झालं की एक 4-5 दिवसांनी काय गेली, समोर गेलेली आहे. मग याच बाबत डिटेलमध्ये नेमकं त्या परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे हे नाही का आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. पण जर तुम्हाला हे नवीन वाला जे नोटिफिकेशन आहे हे जर बघायचं असेल तर माझं टेलिग्राम चॅनल आहे आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांत नावानं. याच्यावरती याची लिंक मी नाही का खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. याच्यावरती मी हे कालच अपडेट केलेलं आहे. तर त्यात जर तुम्हाला हे पूर्ण परिपत्रक बघायचं असेल तर काय या टेलिग्राम ग्रुपवरती जा आणि तिथे बघू शकता तुम्ही. बघा, आता मेन हायलाइटेड पॉइंट्स बघू की नेमकं झालं काय कालच्या परिपत्रकामध्ये, नेमकं डीजीटीने काय काय बदल केलेले आहेत. बघा, सर्वात महत्वाचा बदल म्हणजे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की जे प्रॅक्टिकल एक्झाम होती तुमची, या प्रॅक्टिकल एक्झामची डेट 6 जुलै किती बघा 6 जुलैपासून तर 10 जुलै 2026 झालेली आहे. म्हणजे जी पूर्वी 29 जून पासून जी एक प्रॅक्टिकल एक्झाम तुमची स्टार्ट होणार होते की तर 29 जून पासून जी स्टार्ट होणार होते ती आता 6 जुलैपासून स्टार्ट होणार आणि जी 3 जुलै पर्यंत होती म्हणजे ती 10 जुलैला संपणार आहे. मग बघा, हॉल तिकीटची डेट 23 जून पासून जोपर्यंत नाही का तुमचे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन चालू राहतात तोपर्यंत तुम्हाला हॉल तिकीट भेटतात. पण कॉलेजवाले तुम्हाला हे आधीच प्रोव्हाइड करतात. तसंच बघा, या आधीच्याही व्हिडिओमध्ये नाही का हे फास्टमध्ये सांगण्याचं कारण की एकदम शॉर्ट नोटीस आणि डिटेलमध्ये नाही का मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यामुळे बघा, आता नंतरचा पॉईंट काय म्हणतो, सीबीटी एक्झाम होती. बघा, मी आधीही सांगितलं होतं आधीच्याही परिपत्रकानुसार सीबीटी जी एक्झाम होती ना ती 9 जुलैपासून तर 3 ऑगस्ट पर्यंत समथिंग काहीतरी होती. तर तेच सेम डेट बघा 9 जुलै पासून तर 3 ऑगस्ट 2026 पर्यंत सीबीटीची एक्झाम डेट तशीच्या तशीच आहे. म्हणजेच तुमची फक्त प्रॅक्टिकलची एक्झाम डेट बदललेली आहे. जी सीबीटी जी तुमची होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट, ती सीबीटी डेट ऍज इट इज तुमची काय राहणार आहे 9 जुलैपासून 3 ऑगस्ट पर्यंत राहणार. पण मग आता महत्वाचा विषय बघा, जर तुम्ही नोटीस केलं हे बघा त्याच्यात हे बघा 10 ऑगस्टला तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल आणि 17 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत गिव्हरन्स राहील. गिव्हरन्स काय असतं, रिझल्ट डिक्लेअर कधी होतो, काय होतो, या बाबतचा संपूर्ण डिटेल जे याच्या आधी जो व्हिडिओ मी बनवला होता त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. बघा, आता जर तुम्ही एक गोष्ट जर नोटीस केली असेल याच्यामध्ये तर काय माहितीये का की तुमची जी सीबीटी एक्झाम बघा, सीबीटी एक्झाम बघा 9 जुलैपासून तर 3 ऑगस्ट पर्यंत आहे. आणि जर तुम्ही प्रॅक्टिकलची एक्झाम डेट बघितली, बघा जर तुम्ही प्रॅक्टिकलची डेट बघितली तर प्रॅक्टिकलची डेट काय सांगते बघा 6 जुलैपासून तर 10 जुलैला आहे. म्हणजे 10 जुलै आली याच्या डेट आणि याच्यामध्ये पण काय झालेलं की 9 जुलै आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ हेच लक्षात येऊन राहिलं की तुमचं काय होणार आहे, कदाचित असं होऊ शकतं की प्रॅक्टिकल आणि आपला प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आणि काय होणार आहे तुमची सीबीटी एकत्र होणार आहे असं या परिपत्रकातून दिसतं. पण कदाचित असे होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. मग आता याच्यात काय होऊ शकतं माहितीये का, पहिल्या फेजमध्ये जे आहे ना, पहिल्या फेजमध्ये जर का समजा बघा जे सेकंड इयर आहे ना, सेकंड इयरची जी प्रॅक्टिकल डेट आहे ती 3 याच्यापासून बघा किती 9 आणि 10 जुलै किती सेकंड इयरची, म्हणजे या पूर्ण परिपत्रकात दिलेले सेकंड इयरची जी प्रॅक्टिकल डेट 9 आणि 10 जुलै आणि फर्स्ट इयरची 9 जुलैच्या आधी म्हणजे 6 जुलैपासून तर 8 जुलैपर्यंत काय फर्स्ट इयरची एक्झाम डेट आहे. मग असं होऊ शकतं की आता बघा 9 आणि 10 जुलैला सेकंड इयरची एक्झामिनेशन आहे, तर त्यावेळेस कदाचित 9 आणि 9 जुलैला म्हणजे आधी फर्स्ट इयरचे एक्झाम लागू शकते. एक असंही होऊ शकतं आणि दुसरी पॉसिबिलिटी अशी की पुन्हा सुद्धा एक्झाम डेट चेंज होऊ शकतात. पण या दोन्ही पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. तसंच जर याच्यावरती अजून जर काय एखादं नोटिफिकेशन आलं तर मी परत एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करेल, एखादा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परत एक्सप्लेन करून सांगेल. तोपर्यंत आजचं अपडेट आपलं एवढंच आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांनी अजूनही सीबीटी एक्झामची तयारी चालू केलेली नाहीये किंवा प्रॅक्टिकल एक्झामची तयारी चालू केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी आवर्जून प्रॅक्टिस चालू करा, आवर्जून मॅक्झिमम एमसीक्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा जेणेकरून सीबीटी मध्ये तुम्हाला चांगला स्कोर होईल. बघा, एक 3-4 दिवस राहिलेले म्हणजे 3-4 दिवसामध्ये अजून ही जास्त गोष्ट क्लिअर होऊनच जाईल. पण एक ते 1.5 महिन्याचा कालावधी, या कालावधीमध्ये तुम्हाला जर का चांगला अभ्यास करायचा असेल, तुम्ही अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे याचाच व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलवरती समोर अपलोड करणार आहे. त्याच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर खाली मला कमेंट बॉक्समध्ये किंवा ITI इन्स्ट्रक्टर प्रशांत नावाचं माझं इंस्टाग्रामवरती चॅनल आहे, त्या चॅनलवरती तुम्ही मला विचारू शकता. आजचा व्हिडिओ इथेच संपला. धन्यवाद.